हा बाहेरही कोणाला तरी शोधत होता, आताही शोधतोय. म्हणजे कोणीतरी महत्वाचा माणूस कोर्टात येणार आहे. पण कोण? लाली? लाली तर नसेल ना ती? ॲडव्होकेट युगंधर प्रताप, खटल्याला सुरुवात करा. ॲडव्होकेट प्रताप, खटल्याला सुरुवात करताय ना? येस येस मिलॉर्ड, आय एम सॉरी. युअर ऑनर, आतापर्यंत आपण बघितलं की या केसमधली पीडिता लतिका उर्फ लाली ही गायब आहे आणि पोलिसांना गोपाळवर संशय आहे. याच्या विरुद्ध पोलिसांनी लालीच्या वडिलांनी सुद्धा साक्ष दिली आहे. काही पुरावे सुद्धा सादर करण्यात आले कोर्टासमोर. पण आता मी कोर्टासमोर काही महत्वाच्या गोष्टी मांडणार आहे. मिलॉर्ड, या गोपाळचं वागणं सुरुवातीपासूनच संशयास्पद आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी मी काही साक्षीदारांना इथे बोलवलंय. त्यातली पहिली साक्षीदार म्हणजे स्वतः गोपाळची आई फुलाबाई देशमुख. त्यांना मी विटनेस बॉक्समध्ये बोलवू इच्छितो. प्लीज मला परवानगी द्या. परवानगी आहे. थँक्यू मिलॉर्ड. हे काय डाउनलोडिंग आहे? आता काय फुलं काकू गोपाळच्या विरोधात साक्ष देणार आहे? अरे असं कसं शक्य आहे? थांब जरा, काय होतंय बघू आपण. नमस्कार. तुम्ही गोपाळची आई? होय. गोपाळ तर बरीच वर्ष घरी नव्हता, म्हणजे लहानपणीच पळून गेला होता असं ऐकलं होतं. होय साहेब. जज साहेब, या सगळ्याचा या केसशी काय संबंधच नाही ना? संबंध आहे मिलॉर्ड, म्हणून तर यांना बोलवलंय साक्षीसाठी. गोपाळ, तुम्हाला बोलायला वेळ दिला जाईल तेव्हा बोला, आता नाही. माफ करा. मला सांगा, गोपाळ कलकत्त्याहून घरी आल्यानंतर त्याचं सगळ्यांसोबत वागणं कसं होतं? चांगलं होतं साहेब. माझं लोक ना लई प्रेमळ आहे हो, चांगल्या मनाचं आहे. त्यानं कधीच कोणाला दुखवलं नाही हो. सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी जमल तेवढी तो मदत बी केलाय त्याने. नाही, पण मग तरी सुद्धा गोपाळच्या विरोधात पुरावे का सापडलेत? आणि तुम्ही लग्नाला गेला होता, अचानक तुमची सून गायब झाली, तुम्हाला तुमच्या मुलावर संशय नाही आला? हो, कसा येईल साहेब संशय? आणि काय येईल? माझ्या लेकाचा ना लालीवर लई जीव आहे हो. तो लई काळजी घेतो लालीची.